सांगली महापालिका झोपडपट्टी धारकांची जागा परस्पर विक्री केल्याचा प्रकार। झोपडपट्टी पुनर्वसन समितीने हा प्रकार उघडकीस आणलेला आहे। कारवाईच्या मागणीसाठी झोपडपट्टी धारकांचे आंदोलन। महापालिकेच्या मालकीची झोपडपट्टी धारकांची जागा परस्पर विक्री केल्याचा प्रकार झोपडपट्टी पुनर्वसन समितीने उघडकीस आणलेला आहे। या व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी करत झोपडपट्टी पुनर्वसन समितीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन करत कारवाईची मागणी केली आहे। चिंतामण नगर परिसरात अनेक वर्षापासून झोपडपट्टी आहे। सदर झोपडपट्टीची जागा ही महापालिका प्रशासनाच्या मालकीची असताना ही जागा राजेसाहेबांनी परस्पर विक्री केल्याची झोपडपट्टी धारकांचे म्हणणे आहे। त्यामुळे झोपडपट्टी धारकांची महापालिका मालकीची असणारी ही जागा विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करत झोपडपट्टी धारकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। आज चिंतामण नगर झोपडपट्टीतील सर्व झोपडपट्टी धारक यांनी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संस्थापक सुजित काटे, सूरज पवार, श्रीराम सासने यांच्या माध्यमातून धरणे आंदोलन केलं। या आंदोलनात झोपडपट्टी धारकांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभाग घेतला होता। महापालिका मालकीची जागा परस्पर विकलीच कशी आणि ती विक्री करणाऱ्यावर तातडीनं कारवाई करून ती जागा पूर्ण महापालिकेने ताब्यात घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीतर्फे आम्ही या ठिकाणी चिंतामणी नगर झोपडपट्टीमधील सर्व नागरिकांना घेऊन महापालिकेच्या समोर ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की सर्वे नंबर 201 मध्ये ज्या काही मागच्या वर्षी प्लॉट नंबर 429 मध्ये राजेसाहेबांनी झोपडपट्टी त्या ठिकाणी वास्तव्य असताना त्या झोपडपट्टी धारकांचे जागा त्या मागील वर्षी विकलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेतली असताना की सदरची 22 गुंठे जागा ही तत्कालीन 1967ला टाउन प्लॅनिंग कोल्हापूर यांच्या लेआउटमधील ओपन स्पेस आहे हे दिसून आलं आणि म्हणून गेली 3 ते 3.5 महिन्यामध्ये जवळपास 5 निवेदनं माननीय आयुक्त साहेबांना आम्ही या संदर्भात दिलेली आहेत। या सर्व गोष्टींची आपण चौकशी करून त्या ठिकाणी जो ओपन स्पेस 22 गुंठ्याचा राजेसाहेबांनी विकलेला आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि त्या झोपडपट्टी धारकांना त्या ठिकाणी 2002 शासन निर्णयाप्रमाणे मालकी हक्काची उतारे कायम द्या अशी मागणी केलेली आहे। या मागणीकडे माननीय आयुक्त साहेबांनी गेली 3.5 महिने झाले, ह्या 3.5 महिन्यामध्ये 5 वेळा पत्रव्यवहार करून पण त्यांनी दखल घेतलेली नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी आज चिंतामणी नगरमधील सर्व झोपडपट्टीवासियांना घेऊन त्यांच्या मुलाबाळांसह हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन करत असताना आमच्या काही गोष्टी अशा लक्षात आलेल्या आहेत की सर्वे नंबर 201 मध्ये जवळपास 1961ला तत्कालीन नगरपालिकेने 8 एकर 18 गुंठे जागा विकत घेतलेली आहे। त्याचं खरेदीपत्र आमच्या हातात लागलेलं आहे आणि एवढं असताना या सर्वे नंबर 201 मध्ये 1980 ते 81ला फेरफार करून राजेसाहेबांनी त्या ठिकाणच्या जागा विकलेल्या आहेत। या सर्व गोष्टींची चौकशी या ठिकाणी झालेली पाहिजे आणि झोपडपट्टीधारकांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। याचबरोबर तत्कालीन नगरपालिकेने घेतलेली जागा आज त्या ठिकाणी महापालिकेने मोजमाप करून ती जागा महापालिकेत ताब्यात घ्यावं आणि या ठिकाणी सर्वे नंबर 201 मध्ये महापालिकेच्या नगररचने विभागामध्ये चौकशी केली असता सर्वे नंबर 201 ची फाईल गहाळ झालेली आहे। ती फाईल सापडत नाही असं म्हणतायत, तर ती फाईल गहाळ कोण केली यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, कारण ती फाईल सापडल्याशिवाय त्या चिंतामणी नगरमधील सर्वे नंबर 201चा घोळ कळणार नाही आणि म्हणून ती फाईल सापडणं गरजेचं आहे। त्या फाईल संदर्भात माननीय आयुक्त साहेबांनी FIR नोंद करावी ही मागणी आम्ही या ठिकाणी घेऊन उपोषणाला आंदोलनाला बसलेलो आहे। एवढंच या ठिकाणी सांगणार। झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने आमचा लढा जवळजवळ 3 ते 4 महिने कागदोपत्री सुरू होता। आमचे संस्थापक अध्यक्ष सुजित भाऊ काटे यांनी जवळजवळ कागदांचा एक मोठा गट्टा तयार केला पुराव्यासहित व त्याची कागदोपत्री विनवणी आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांना केलेली आहे। 3-4 वेळा पत्रव्यवहार झाला, त्याच्या पोच आमच्याकडे आहेत, पण तरी देखील प्रशासनाने आमची दखल न घेतल्यामुळे आज त्या चिंतामणी नगर झोपडपट्टीमधील सर्व नागरिकांना मुलाबाळांसहित घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उभारलेलो आहोत। जर संबंधित त्या काळातील अधिकाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास हा फक्त एक आंदोलनरूपी इशारा आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमरण उपोषण या ठिकाणाहून जाहीर करीत आहोत।
जर आम्हाला न्याय नाही मिळाला लवकरात लवकर तर येणाऱ्या काळामध्ये याच ठिकाणी आम्ही आमरण उपोषणास बसणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.